सर जेव्हा तुमचा परिचय सांगितला चंद्रकांत दादा पाटलांनी विधान परिषदेमध्ये, त्यावेळेला सांगितलं की सर 1968 ते 1974 हे 6 वर्ष महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात इंग्रजीचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांनी क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक मंडळामध्ये पुढाकार घेतला. जेव्हा हा परिचय दिला आणि महात्मा फुलेचं नाव निघालं, आम्हालाच आमदार झाल्यासारखं वाटलं. हा एक मोठा यशाचा अभिमान. आणि प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर, प्रत्येक सोशल मीडियावर किशोरमध्ये ते विभागलं गेलं. तुमची उंची फक्त मुलांना एवढंच सांगतोय, साहेबांचं जीवन आम्हाला सांगतं आम्हीही महान होऊ शकतो. साहेबांचं जीवन आम्हाला सांगतं आम्हीही महान होऊ शकतो. मृत्यूच्या अंधारात जाऊन सुद्धा कळावर पाऊल खुणा ठेवू शकतो. कळावर पाऊल खुणा ठेवू शकतो. मी जेव्हा तुमच्या शाळेमध्ये शिक्षक होतो तेव्हा तुमचे आजोबा माझे विद्यार्थी होते. तुमचे आजोबा, वडील नाही, ते आमचे विद्यार्थी होते. कारण मी या शाळेमध्ये जेव्हा आलो तेव्हा माझं वय इतकी अस्वाभाविक अशा प्रकारची हुरहुर लागलेली असते की आपण कुठेतरी काहीतरी चुकलेले आहोत. आपल्या कर्मभूमीला, ज्या गावाने मला मोठं केलं, ज्या गावाने मला सन्मान दिला, ज्या गावामध्ये एक बेनकर हा कुणीतरी एंटिटी आहे, त्याला काहीतरी वेगळं आगळं अस्तित्व आहे, ते माझं अस्तित्व ज्यांनी अधोरेखित केलं ते हे गाव आहे. त्याच्यामुळे या गावाचा विसर या जन्मात तर पडणं शक्य नाही. पुढचा जन्म जर समजा मिळाला असं होतं की नाही मला माहिती नाही, पण जर समजा झालं तर ते किशोरला माझा जन्म व्हावा अशा प्रकारची अपेक्षा नसावी. इतकंच या गावाविषयी माझ्या मनामध्ये आत्मीयता दडलेली आहे. माझ्या त्या भरारीमध्ये त्याचा पूर्णपणे उल्लेख मी केला. गायकवाड सरांनी ज्या पद्धतीने आज मला एक मेसेज पाठवला, त्यांनी इतरांना पाठवला आहे, पण त्याची कॉपी मला त्यांनी पाठवली. मन भरून यावं असं वाटलं आहे की मी त्यावेळेला इंग्रजीचा शिक्षक होतो, पण त्यांच्या इतकं काय, पण त्यांच्या 10% पण मी लिहू शकत नाही. आणि शक्यता अशी आहे की आता पण मी त्यांच्या इतकं चांगलं नाही लिहू शकणार. इतकं सुरेख त्यांनी, ज्यांना इंग्रजी समजतं. बरेच लाईक्स आणि कॉमेंट्स चांगले आहेत. दॅट वॉज एक्सलंट वन. त्यामध्ये एक वेगळा अनुभव या ठिकाणचा आहे. खूप शिकायला मिळालं. शिकवता शिकवता शिकणं हेच महत्त्वाचं असतं. आणि इथे मी वेगवेगळ्या, मला तसा क्रीडेचा असं काही फारसं माझं अंग नव्हतं, पण तरी या ठिकाणी व्हॉलीबॉल आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, सगळ्या प्रकारचे खेळ विद्यार्थ्यांना, त्याशिवाय आणखी ॲथलेटिक्समधले सगळे आयटम्स मला आठवतं आहे. त्या जुन्या विद्यार्थ्यांना किती आठवतं मला माहीत नाही, पण मी सकाळी 4 वाजता उठत होतो आणि काही मोजके ते भाडंबा, कोळंबी वगैरे गावाकडले जे विद्यार्थी आहेत ते धावण्यामध्ये फार पटाईत होते. कारण ते 5-10 किलोमीटर असे दररोज त्यांचं चालणं असल्यामुळे आणि कधी धावत वगैरे येत असण्याचा सराव असल्यामुळे ते धावण्यामध्ये पटाईत होते फार. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन मी पळशीपर्यंत धावत मी त्यांच्यासोबत जात होतो. इथे आल्यानंतर मग व्हॉलीबॉल आहे, इतर काही खेळ आहे, असं सगळं चालायचं. आणि संध्याकाळी 10वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही पेट्रोमॅक्स लावत होतो आणि 7 ते 10 या कालावधीमध्ये पेट्रोमॅक्स लावून सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही अभ्यास करायला सांगत होतो. मला असं वाटते की मी जे महाराष्ट्र पब्लिशर्स कमिशनमध्ये एका स्पर्धा परीक्षेमध्ये, राज्याची सर्वोत्तम अशा प्रकारची जी स्पर्धा परीक्षा आहे, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकलो त्याला कारण तो क्लास आहे. त्या क्लासमध्ये हे विद्यार्थी जेव्हा वाचत असत आणि मी त्यांच्यासमोर बसलेला असो त्यावेळेला मी जरा बेचैन राहत असतो, कारण मी त्यांना काही इथे शिकवण्याकरता जात नव्हतो. पण विद्यार्थी, ज्याला आपण सुपरवाईज स्टडी म्हणतो, पर्यवेक्षित अभ्यास, तो त्यांचा घेण्याकरता जर मी जात होतो तर मला तिथे त्यांना शिकवण्याचं प्रयोजन नव्हतं. तर बसून काय करणार, तर मी सुद्धा ठरवलं की आपण सुद्धा परीक्षेची तयारी करायला पाहिजे. आणि म्हणून ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचं खूळ माझ्या डोक्यामध्ये
त्या वर्गाकडे मी ज्या पद्धतीने बसत होतो तो माझा आळस घालवण्याकरता म्हणून मी जी तयारी केली त्यातून माझं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकरता माझी निवड झाली. आणि म्हणून माझी ती लोकसेवा आयोगामधली निवड ही एकतर या अभ्यासिकेमुळे झालेली आहे आणि दुसरं मला नक्की आठवतं आहे की त्यावेळेला जे मुख्याध्यापक होते एकनाथराव जाधव, नवले सरांना माहिती आहे, एकनाथराव जाधवांची एवढी माया होती की ते प्रत्येक सवलत मला देण्याकरता उत्सुक होते. नवीन आलेला शिक्षक, अनट्रेन्ड शिक्षक, पण त्याला कुठेतरी कुठल्या तरी परीक्षेला बसायचं आहे, त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्या प्रोत्साहन म्हणून ते मला वाटेल त्या प्रकारची सवलत देत होते. अर्थात सवलत फारशी घ्यावी लागत नव्हती, तो भाग वेगळा, पण त्यांच्या मनाची तयारी तशा प्रकारची होती आणि त्यामुळे त्या परीक्षेला मी बसू शकलो आणि उत्तीर्ण होऊ शकलो. याकरता खरोखर काही प्रेरणा जर म्हणायची असेल तर ती हीच आहे की या शाळेमधला प्रत्येक शिक्षक त्याने जर ठरवलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगच नव्हे पण युनियन पब्लिक सर्व्हिसेस कमिशनमध्ये सुद्धा तुमच्यापैकी काही शिक्षकांची निवड निश्चितपणे होऊ शकते. असं शिक्षकांना प्रोत्साहन देणारं वातावरण, ही जी परंपरा आहे ती परंपरा अजूनही टिकून आहे असं मी समजतो. त्यामुळे मला वाटते ही प्रेरणा जर असेल काही तर ती निश्चितपणे आपण मनी बाळगावी आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न करावेत अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करेल. मित्रांनो, या ठिकाणच्या खूप सुखद अशा प्रकारच्या आठवणी आहेत. किती एका वर्षामध्ये घरं बदलावे लागले. ज्या घरामध्ये मगाशी येतानाच आमच्या या मित्रांना मी सांगत होतो की पहिल्या घरामध्ये मी जेव्हा राहायला गेलो भाड्याचं घर होतं आणि ते धाबा होतं, वर माती होती, माती दगड वगैरे काय ज्या पद्धतीने करतात त्या घरामध्ये मी होतो आणि पावसाळ्यामध्ये अक्षरशः ते घर पूर्ण गळत होतं. 1 इंचभर जागासुद्धा शिल्लक नव्हती. पाट टाकून पाटावर बसणे आणि हातामध्ये छत्री घेऊन स्वतःचं घरामधल्या पावसापासून संरक्षण करून घेणे हाच मार्ग त्यावेळेला उपलब्ध होता. अशा या वातावरणामध्ये सुद्धा शाळेत आल्यानंतर मात्र प्रसन्नता होती. अत्यंत तन्मयतेने शिकण्याची ईर्षा असणारी मुलं समोर होते आणि आपल्याला शिकवण्याकरता अध्यापनाकरता लागणारं जे प्रोत्साहन आहे ते देण्याकरता या ठिकाणचं व्यवस्थापन होतं. अशा या वातावरणामध्ये मी या ठिकाणी राहिलो. माझा कालावधी अत्यंत आनंदात या ठिकाणी गेला आणि खूप मोठं असं एक मनाला समाधान देणारं कार्य या ठिकाणी मला निश्चितपणे करता आलं. एक गोष्ट मी कधीही विसरत नाही, सातत्याने मी सांगत असतो की जर मला अशा प्रकारचं प्रोत्साहन मिळालं नसतं जे या ठिकाणी मला वाटते 72 किंवा 73ला ग्रामपंचायतने इथे 26 जानेवारीला माझा सत्कार केला होता. तो सत्कारसुद्धा मला काही आधी माहिती नव्हतं, अचानक मला कळवण्यात आलं. सुदाम भाऊ जाधव त्यावेळेला सरपंच होते. त्यांनी सगळ्या गावकऱ्यांच्या समोर ज्या पद्धतीने मला एन्करेजमेंट केलं, इंग्रजीमध्ये म्हणतात नथिंग सक्सेस लाईक सक्सेस, एक यश मिळालं त्यामुळे असं वाटतं आहे की यश आपलं काहीतरी अस्तित्व आहे, आपण काहीतरी करू शकतो. हा आत्मविश्वास मला या ठिकाणी मिळाला आणि त्याच्याचमुळे पुढे प्रत्येक ठिकाणी कोणत्याही परीक्षेमध्ये बसल्यानंतर, कारण नंतर मी पुन्हा आणखी डेप्युटी कलेक्टर करता बसलो, पण दरम्यान माझं प्रमोशन हे शिक्षणाधिकारी झालं होतं. उपजिल्हाधिकारी म्हणून तिथे जायचं की न जायचं अशा प्रकारच्या मनामध्ये फार मोठी द्विधा अशा प्रकारची मनस्थिती होती आणि त्याकरता म्हणून माझे श्वशूर मला त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये घेऊन गेले आणि मंत्रालयामध्ये तिथे जे चीफ सेक्रेटरी होते त्यांच्या पुढ्यात मला उभं केलं आणि तिथे त्या चीफ सेक्रेटरीने सांगितलं आहे की तुम्ही जर समजा उपजिल्हाधिकारी म्हणून जर जॉईन झालात तर तुम्हाला IASमध्ये येण्याकरता कमीत कमी 20 वर्ष लागतील आणि ती शाश्वती नाही आहे की तुम्ही IASमध्ये यालच, तुम्हाला डेप्युटी कलेक्टर म्हणूनच त्या ठिकाणी राहावं लागेल. पण शिक्षणाधिकारी म्हणून जर तुम्ही कंटिन्यू झालात तर 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही डायरेक्टर व्हाल आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला IASमध्ये येण्याची जर कुमकुमी असेल तर तुम्हाला 4% एंट्री त्या ठिकाणी आहे, तिथे पण तुम्हाला जाता येईल. अशा पद्धतीने त्यांनी डिस्करेज केलं आणि मलासुद्धा तसंच वाटलं की आपण शालेय शिक्षणामध्येच आपलं उर्वरित आयुष्य घालवावं, करिअर घालवावं आणि म्हणून मी निवड या शिक्षण विभागाची केली
पण त्याच्यानंतर मला कधी पश्चाताप नाही झाला. तो होऊ नये. निर्णय घेताना आपण 1 व 10 वेळा विचार करावा, पण एकदा निर्णय जर घेतला तर हा निर्णय घेतला तो चूक झाला, याच्याऐवजी दुसरा निर्णय जर घेतला असता तर बरं झालं असतं. अशा प्रकारची मनामध्ये कोणत्याही प्रकारची खंत ही आली नाही पाहिजे. ती मला कधी आली नाही. आणि शासनाने सुद्धा मला प्रत्येक वेळी अशा पदांवर बसवलं की फार कमी अधिकारी असे असतात की त्यांना एक कार्यकारी पद सतत मिळत असतं, कुठलं तरी साईडलाईनला असलेलं एखादं पद मिळत असतं. पण मला सारखं शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, बोर्डाचा चेअरमन, मंत्रालयामध्ये डेप्युटी सेक्रेटरी किंवा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचा डायरेक्टर जनरल अशा प्रकारचे ही पदं जे अत्यंत ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो आहे त्या पदावर मला सारखी पोस्टिंग मिळत गेली. आणि म्हणून मी सगळ्या ठिकाणी काही न्याय देण्याचा प्रयत्न केला. यातूनच सेवानिवृत्तीच्या नंतरसुद्धा बरेचसे पदं मला मिळत गेली. त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेलेला आहे. मित्रांनो, मला माहिती आहे की आपल्याला इथे मोठा एखादा कार्यक्रम घेऊन बरंच काही मला ऐकायला मिळालं होतं की त्या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे, त्याकरता वेळ द्यायचा आहे. पण मी आता ज्या ठिकाणी निवडून गेलेलो आहे त्या ठिकाणची काही अनिवार्यता वेगळी आहे. मी त्या ठिकाणी काहीतरी काम केलं पाहिजे. शिक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. आज संभाजीनगरमध्ये जी बैठक झाली त्यामध्ये शिक्षकांनी शेकडो असे प्रश्न माझ्यासमोर आज मांडले. त्यांना वाटतं आहे की आता मी जर इथे त्या विधान परिषदेमध्ये सभासद झालो तर शिक्षकांचे 100% प्रश्न सोडवल्या गेले तसं समजा, अशा पद्धतीचा विश्वास त्या लोकांना वाटतो. तुम्ही आता टाळ्या तर वाजवल्या आहे, किती प्रमाणामध्ये मला करता येणं शक्य आहे ते आपण बघूया. कारण सध्याचं शासन ज्या पद्धतीने कार्यरत आहे त्यामध्ये त्यांना या विद्यार्थ्यांचं काहीही पडलेलं नाही. आपला महाराष्ट्राचा एक वेळचा इतिहास आहे. 2006पर्यंत मी शिक्षण विभागामध्ये होतो. तेव्हापर्यंत मला आठवतं आहे की या विद्यार्थ्यांची गुणवत्ता इतकी वर पोचलेली होती की संपूर्ण देशामध्ये आपला क्रमांक गुणवत्तेच्या निर्देशांकामध्ये पहिला राहायचा. पहिला किंवा दुसरा. जर केरळचा नंबर पहिला असेल तर आपण दुसऱ्यावर नक्की आहोत. अशा पद्धतीचं या ठिकाणचं शैक्षणिक वातावरण महाराष्ट्राचं होतं. आज परिस्थिती काय आहे? असर नावाची एक रिपोर्ट असतो. त्या रिपोर्टमध्ये आलेली जी माहिती आहे त्यानुसार आता महाराष्ट्र हा आपल्या देशामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने 7व्या क्रमांकावर ढकलल्या गेलेला आहे. ही परिस्थिती अत्यंत विदारक अशा प्रकारची आहे. बिहार, ओडिसासारखे जे राज्य कर्जाच्या खाईत डुबलेले आहेत त्या राज्याच्या खाली आपला क्रमांक लागणं हे महाराष्ट्राकरता मोठं अपमानास्पद आहे. शिवधनुष्य खूप मोठं आहे. ते पेलण्याचं सामर्थ्य हे एकट्या अभ्यंकरांमध्ये असू शकत नाही. म्हणून 7 खांब या महापरिषदेमध्ये शिक्षकांच्या वतीने काम करण्याकरता तिथे उपलब्ध असतात. हे सगळे एकत्रित जर आले तर मला खात्री आहे ते एकत्रित येत नाही. तसं मी मागच्या 1-2 महिन्यामध्ये मी अनुभवलेलं आहे. पण तसा प्रयास करण्याची आवश्यकता आहे. या मुलांचं शिक्षण जर व्यवस्थित करून घ्यायचं असेल तर सगळ्या प्रकारच्या सुविधांची आवश्यकता आहे. यांना केवळ शिक्षक नाही, मला नाही वाटत की आपल्याकडल्यासुद्धा सगळे पदं हे शिक्षकांचे भरले असतील. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी प्रमाणामध्ये एकतर शिक्षकांची न्यूनता आहे किंवा शिक्षक अतिरिक्त तरी झालेले आहे. विद्यार्थी कमी झाले तर त्या ठिकाणचे शिक्षक कमी करण्याचं धोरण शासनाचं पक्कं ठरलेलं आहे. पण विद्यार्थी संख्या जर वाढली तर त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक देण्याचं धोरण पूर्णपणे बंद केलं गेलेलं आहे. त्यामुळे नळाची तोटी, पाणी सोडण्याची तोटी ही चालू आहे, पाणी भरण्याची तोटी पूर्णपणे बंद आहे. अशा या अवस्थेमध्ये शेकडो शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्या ठिकाणी शिक्षक अपुऱ्या प्रमाणामध्ये आहेत. कुठे गणिताचा आहे, कुठे विज्ञानाचा नाही, कुठे विज्ञानाचा आहे तर इंग्रजीचा नाही. अशी ही परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची निर्माण झालेली आहे. त्यावर काही मात करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला जाईल. आणि भविष्यामध्ये याच दृष्टीने या विद्यार्थ्यांना सकस अशा प्रकारचं आणि त्यांचं अष्टपैलू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व निर्माण करण्याच्या दृष्टीने ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज लागतात, जसं उदाहरणार्थ की या विद्यार्थ्यांना खेळावंसं वाटतं की मी तुम्हाला खेळावंसं, पेंटिंग करावंशी वाटते की नाही, गाणं गावंसं वाटतं की नाही, कविता कराव्याशा वाटतात की नाही,
डान्स करावासा वाटतो की नाही? व्हेरी गुड. आणि आता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी मुली आहात. मुली ह्या मुलांपेक्षा जास्त दिसत आहेत. पण असा काळ आमचा होता की ज्या वेळेला एका वर्गामध्ये 2 किंवा 3च्या वर मुली नव्हत्या. 30 मुलं आणि 2 मुली असा प्रकार होता. महाविद्यालयामध्ये 200 मुलं, एखादीच मुलगी आम्हाला दिसत होती. असा प्रकार आता सुदैवानं राहिलेला नाही. मुलींचं शिक्षण अशाच पद्धतीने अत्यंत समृद्ध व्हावं, चांगलं व्हावं. फोगटचं नाव ऐकलं का तुम्ही? काय नाव आहे? पहिलं नाव काय आहे? विनेश फोगट. कशी जिद्द आहे? भयंकर जिद्दी मुलगी आहे. वयाच्या 29व्या वर्षी तिने ऑलिम्पिक जवळजवळ जिंकलेलं आहे. खरं पाहिलं तर तिच्यावर अन्याय झाला. या मुलींजवळून आपण काही शिकण्यासारखं आहे की किती किती श्रम घेत होती. ज्या दिवशी तिची ऑलिम्पिकची स्पर्धा होती त्या दिवशी तिला तिचं वजन 2 किलो आणि 600 ग्रामने कमी करायचं होतं. कारण 2 किलो आणि 600 ग्राम तिचं वजन वाढलेलं होतं. 50 किलोच्या वयोगटामध्ये ती कुस्ती खेळणार होती. तुमच्यापैकी कोणी खेळतं का कुस्ती? मारामारी तरी करताय का? एकमेकीशी नाही ना? तर ती कुस्ती खेळण्याकरता म्हणून दुसऱ्या दिवशी पात्र व्हावं यासाठी तिने काय करावं? ती रात्रभर सायकलिंग करत होती, मशीनवर धावत होती, दोरीवरच्या उड्यावर उडत होती आणि तिने रात्रभर व्यायाम करून 2 किलो आणि 500 ग्राम वजन कमी केलं एका रात्रीमध्ये. रात्रभर झोपली नाही. आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं की अजून 100 ग्राम आहे शिल्लक, केस कापले आणि त्यानंतर आपली जी निकर असते त्या निकरला जी प्लॅस्टिक असते ना, ती प्लॅस्टिक पण कापून घेतली. पण तरी ते वजन काही कमी झालं नाही. शेवटी तिने ठरवलं होतं की आपल्या शरीरातलं रक्त काढून घ्यायचं आणि त्या मैदानावर उतरायचं. इतकी जिद्द त्या मुलीची. तिचं चरित्र जरूर या ठिकाणी शिक्षकांनी या मुलींच्या समोर ठेवावं. यामधून एखादं ध्येय हे आपल्या डोळ्यासमोर जर असेल तर ते साध्य करण्याकरता काय वाटेल ते करण्याची तयारी कशी असते याचं एक चालतं बोलतं उदाहरण म्हणजे या विनेश फोगटचं आहे. ते मुलींनी लक्षात ठेवावं. मला खात्री आहे की महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल आणि इतर या परिसरामधल्या शाळासुद्धा मुलांच्या गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून फार गांभीर्याने काळजी घेतात. ती अशीच ते घेऊन पुन्हा एकदा संधी केव्हा जर मिळाली तर मी निश्चितपणे आपल्या भेटीला येईल. त्यावेळेला मला सविस्तर बोलता येईल. मी तुमच्याशी बोलतो आहे. माझं अर्धलक्ष माझ्या त्या विमानाकडे आहे आणि आज जाणं मला आवश्यक आहे. त्यामुळे इथे मी थांबतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय सर. सर म्हणालेत की वाचनाच्या आणि पुस्तकाच्या जोरावर विकास केलेला आहे.